नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र पाहणार आहोत। ते स्पर्धा परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न यांच्यावर नेहमीच विचारले जातात, त्यामुळे त्यांचं चरित्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण चरित्र आणि महत्त्वाचे सर्व पॉईंट घेणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपलं विजेता करिअर पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म जो आहे तो 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झालेला होता। पुण्यामध्ये 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झालेला होता। त्यांचं मूळ गाव कटगुण हे गाव होतं, जे की सातारा जिल्ह्यामध्ये येते। त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होतं। त्यांच्या आजोबाचं नाव शेटीबा होतं, त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई हे होतं। आणि आई ज्या होत्या त्यांचं निधन महात्मा ज्योतिबा फुले 1 वर्षाचे असतानाच झालेलं होतं, म्हणजे लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं। महात्मा फुलेंचा जन्म ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झाल्यामुळे त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं होतं। ज्योतिबा हे क्षत्रिय माळी समाजातील होते। ज्योतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत असत, त्यामुळे त्यांचं जे आडनाव गोरे होतं ते बदलून फुले झालेलं होतं। ज्योतिबांचे आजोबा शेटीबा हे काय करत, तर पुण्यामध्ये पूर्वी फुलांचा व्यवसाय करत असत आणि त्या काळात पेशव्यांना फुले आणि माळा पुरविण्याचं कार्यसुद्धा त्यांनी केलेलं होतं, त्यामुळे त्यांचं आडनाव जे गोरे होतं ते बदलून फुले झालेलं होतं। हा पॉईंट लक्षात असू द्या। महात्मा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव होता असा प्रश्नसुद्धा विचारण्यात येतो, त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या त्यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव होता। तर महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांनी लिहिलेल्या राईट ऑफ मेन या पुस्तकाचा प्रभाव होता। कोणत्या पुस्तकाचा? राईट ऑफ मेन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता। आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? थॉमस पेन यांनी लिहिलेलं होतं। तसेच महात्मा फुलेवर संत कबीरांच्या बीजक ग्रंथातील विप्रमती या प्रकरणांचा सुद्धा प्रभाव होता। आणि महात्मा फुले यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा प्रभाव होता। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पूर्ण वाचलेलं होतं। त्यासह तुकाराम महाराज यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता। हा पॉईंट लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो। महात्मा फुलेचे बालपण आणि शिक्षण याविषयी आपण माहिती घेऊयात। तर 1834 ते 1838 या कालखंडामध्ये महात्मा फुलेंचं शिक्षण पंतोजीच्या शाळेमध्ये झालेलं होतं। म्हणजे महात्मा फुलेचं प्राथमिक शिक्षण हे कुठं झालेलं होतं? पंतोजीच्या शाळेमध्ये झालेलं होतं। हे पॉईंट लक्षात असू द्या। 1840 मध्ये खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या सावित्रीबाईशी त्यांचा विवाह झालेला होता। 1841 ते 1847 उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुंशी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नामुळे पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत ज्योतिबांचे इंग्रजी शिक्षण झालेलं होतं। या काळात लवजीबुवा साळवे मांग यांच्याकडे महात्मा फुले यांनी दांडपट्टा, ढाल, तलवार, मल्लविद्या, नेमबाजी, गोळीबार यांचे सुद्धा प्रशिक्षण घेतलेले होतं। एवढे पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या। महात्मा फुले यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना 1848 मध्ये घडलेली होती। त्यांच्या बालमित्राचे जे की सदाशिव बल्लाळ गोवंडी यांचे लग्न होतं आणि त्या लग्नाच्या दिवशी महात्मा फुले लग्नाला गेले असता त्यांचा वरातीमध्ये अपमान करण्यात आला होता। म्हणजे महात्मा फुले हे ब्राह्मणांसोबत चालत असताना तेथील ब्राह्मण लोकांनी एक माळ्याचा मुलगा किंवा शूद्र मुलगा आपल्यासोबत चालतो म्हणून त्यांचा अपमान केलेला होता। आणि या अपमानामुळेच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून त्यांनी भविष्यकाळामध्ये महत्त्वाचं कार्य केलेलं होतं। त्यामुळे हा पॉईंट लक्षात असू द्या। सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या लग्नामध्ये त्यांचा अपमान करण्यात आलेला होता। महात्मा फुले
यांनी महिला उद्धारांचे जे कार्य केले त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर महिलांचे शिक्षण विषयक जे कार्य केले त्याच्याविषयी माहिती घेऊया. ऑगस्ट 1848 पुण्यात बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली होती? तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती. आणि ही शाळा सुरू करण्यासाठी त्यांना त्यांच्या मित्रांनी मदत केली होती. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत असतो. तर कोणी कोणी मदत केली होती? तात्यासाहेब भिडे, सदाशिव हाटे, सखाराम परांजपे, जगन्नाथ हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मित्रांनी त्यांना ही शाळा चालविण्यासाठी मदत केली होती. आणि ही शाळा जेव्हा त्यांनी सुरू केली होती त्याच्यामध्ये 6 विद्यार्थिनी आलेल्या होत्या, ज्या की सुरुवातीच्या होत्या. त्यांचे नाव होते सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले, अन्नपूर्णा जोशी इत्यादी 6 मुली सुरुवातीला या शाळेमध्ये आल्या होत्या. त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात असू द्या. 17 सप्टेंबर 1851 रोजी महात्मा फुलेंनी रास्ता पेठेत चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती. 15 मार्च 1852 वेताळ पेठेतील मुलींची तिसरी शाळा सुरू केली. मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या ज्योतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलीसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. मुलीसाठी ज्या महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या त्याच्या मागील प्रेरणा कोणाची होती? मग अहमदनगरच्या मिस फरार यांची प्रेरणा होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 16 नोव्हेंबर 1852 रोजी ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता. आणि हा सत्कार शालजोडी व 200 रुपये देऊन सत्कार करण्यात आलेला होता. हा पॉईंट लक्षात असू द्या. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राईज फंडातून आर्थिक सहाय्य सुद्धा मिळत असे. एवढे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची माहिती आपण घेऊयात. 1863 हे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं होतं. तर हे स्थापन कशासाठी केलं होतं? चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी स्थापन केलं होतं. आणि या गृहाच्या दारावर पाटी लावलेली होती, विधवांनो येथे या, सुरक्षित बाळांत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल आणि मुलांचे संगोपन सुद्धा केले जाईल अशी पाटी तिथे लावलेली होती. ज्योतिबांना अपत्य नव्हते. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि त्यांचा जन्म त्या बालहत्या प्रतिबंधक गृहात झालेला होता. महात्मा फुलेंनी केलेले विधवा पुनर्विवाहाचे प्रयत्न याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. 8 मार्च 1864 रोजी पुण्यातील गोखल्यांच्या बागेत महात्मा फुले यांनी शेनवी जातीतील 18 वर्षाची विधवा नर्मदा नावाची एक विधवा होती, नर्मदा या नावाची, त्यांचा विवाह त्याच जातीतील रघुनाथ जनार्दन यांच्याशी लावून दिलेला होता. 1865 विधवांच्या केशवपण बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव डमडेरे येथे नाभिक बांधवांचा संप सुद्धा महात्मा फुलेंनी घडवून आणलेला होता. तर केशवपण ही प्रथा पूर्वी अस्तित्वात होती. म्हणजे एखाद्या जर स्त्रीचा पती मरण पावला तर तिचे केस कापून तिला बोडकी केलं जात असे, त्याला केशवपण म्हटलं जात असे. त्याच्या बंदीसाठी तळेगाव डमडेरे येथे नाभिकांचा संप महात्मा फुलेंनी घडवून आणलेला होता. महात्मा फुले यांचे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य याच्याविषयी माहिती घेऊयात. 1851 अस्पृश्यांच्या मुलासाठी नाना पेठेत पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती आणि ती पुढे जाऊन बंद पडली होती. 1852 अस्पृश्यांच्या मुलासाठीच वेताळ पेठेत
त्यांनी शाळा सुरू केली होती. 1853 पुण्यात महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी ही संस्था स्थापन केली होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 1853 महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी ही संस्था स्थापन केली होती आणि या संस्थेच्या अध्यक्ष सदाशिव गोवंडे हे होते. अध्यक्ष कोण होते? सदाशिव गोवंडे हे होते. हा पॉईंट लक्षात असू द्या. 1868 त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 1873 महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना याच्यावर बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात. तर सत्यशोधक समाजाच्या विषयी आपण माहिती घेऊयात. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली होती? 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली होती. कुठे झाली होती? पुणे येथे करण्यात आली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी? 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे झाली होती. त्याचे संस्थापक व चिटणीस महात्मा फुले हे स्वतः होते. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम रामजी गोले हे होते. सत्यशोधक समाजाचे कार्यवाह नारायण कडलक हे होते. आणि सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य ज्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी असे घोषवाक्य होते. हा पॉईंट लक्षात असू द्या. सत्यशोधक समाजाची तत्वे आपण पाहूयात. तर पहिलं तत्व होतं ईश्वर एक असून तो निर्गुण निराकार आहे, म्हणजे एकेश्वर मान्य केलेला होता. दुसरं तत्व होतं सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. तिसरं होतं परमेश्वराच्या भक्तीसाठी मध्यस्थांची गरज नाही. मध्यस्थांची गरज नाही असं सत्यशोधक समाजाने सांगितलेलं होतं. डिसेंबर 1873 सीताराम आल्हाट व राधाबाई नेमकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात आलेला होता. तर सत्यशोधक पद्धतीचा जो विवाह आहे तो अगदी साध्या पद्धतीने खर्च जास्त न करता आणि कोणत्याही भटजी किंवा बुवाला न बोलवता लावल्या जात असे. आणि तो पहिला विवाह सीताराम आल्हाट व राधाबाई नेमकर यांचा डिसेंबर 1873 लावण्यात आलेला होता. हा पॉईंट सुद्धा लक्षात असू द्या. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक सुद्धा म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्यामुळं हा पॉईंट लक्षात असू द्या. महात्मा फुले यांचे इतर महत्त्वाचे कार्य आपण पाहूयात. 1877 दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना त्यांनी केली होती. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. हा जो व्हिक्टोरिया बालकाश्रम स्थापन केला होता याची स्थापना त्यांनी शिवप्पा यांच्या मदतीने केली होती. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 1876-77 दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबांच्या सहकार्याने खतफोडीचे बंड यशस्वी करण्यात आलेलं होतं. तर पुणे आणि अहमदनगर या भागात 1876-77 दुष्काळ पडल्यानंतर खतफोडीचं बंड करण्यात आलं होतं. 1882 त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी केली होती आणि तिथेच प्रशिक्षित शिक्षक मिळावे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता ज्योतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या वेशात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालाकीचे दर्शन त्यांना घडवलेले होते. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. 11 मे 1888 रोजी रावसाहेब वडेदार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांतर्फे बहाल करण्यात आली होती. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. महात्मा फुले यांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. ब्राह्मणाचे कसब हे महत्त्वाचं पुस्तक आहे. गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं होतं.
शेतकऱ्याचा आसूड हे सुद्धा पुस्तक लिहिलंय. इशारा नावाचं पुस्तक लिहिलंय. अस्पृश्यांची कैफियत आणि सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. पुस्तकावर सुद्धा बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येत असतो. महात्मा फुले यांच्याविषयी गौरव उद्गार पाहूयात. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे वॉशिंग्टन असे म्हटलेलं होतं. छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे म्हटलेलं होतं. असे या महान व्यक्तीचं निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेलं होतं. आज आपण महात्मा फुले यांच्याविषयी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहिलेली आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.